थंडीसाठी मस्त गरमागरम मूग डाळीचा पौष्टिक हलवा आज मी बनवला आहे। त्यासाठी डाळ भिजत घालायची गरज नाही आणि तुपावर तासनतास भाजायची देखील गरज नाहीये। अगदी इन्स्टंट हा हलवा तयार होतो। कसा करायचा लगेच पाहूया। तर इथे मी पाण्यामध्ये 10 बदाम घेतले आहेत। 10 बदाम आपल्याला एक साधारण 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत। आता बदाम आपले व्यवस्थित भिजले आहेत, त्याची साल काढून घेऊया। मी इथे काय करते, बऱ्याच वेळा ना रात्री झोपण्यापूर्वी हे बदाम भिजत घालते आणि सकाळी मग त्याची साल काढून घेते। अगदी 10 मिनिटात हा हलवा तयार होतो। सोललेले बदाम मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। त्यामध्ये घालते अर्धा कप मूग डाळ। मूग डाळ आपल्याला धुवायची नाहीये, तर फक्त कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायची आहे। आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरवर रवाळ दळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही, जसं आपला रवा असतो ना अगदी तसंच याचं टेक्स्चर आलेलं आहे। अगदी कमी तुपात आज आपण हा हलवा बनवतोय। तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे। त्यामध्ये घालूया हा डाळीचा रवा आणि आता आपल्याला ना या तुपामध्ये मस्तपैकी खमंग खरपूस होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे। इथे लक्षात घ्या, डाळ आपली कोरडी आहे, त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाहीये, त्यामुळे हा जो मूग डाळीचा रवा आहे ना तो लवकर भाजला जातो। गॅसची देखील बचत होते आणि आपल्या वेळेची देखील। फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही मूग डाळ सगळी भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला मोठी करायची नाहीये, नाहीतर मग काय होईल ना, डाळ आपली करपू शकते, कारण आपण यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी कमी ठेवलेलं आहे। तर लो टू मीडियम फ्लेमवर आपण ह्याला छान खमंग खरपूस भाजून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही डाळीचा रंग आपला बदललेला आहे। तर या स्टेजला आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप एवढी साखर। या प्रमाणामध्ये ना शिरा आपला अगदी परफेक्ट गोड होतो। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप गरम पाणी। तर इथे मी पाणी उकळून घेतलं आहे। तुम्हाला जर आणखी हेल्दी हवा असेल किंवा थोडा खव्याच्या चवीचा हवा असेल तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही 1 कप दूध, गरम दूधचा देखील वापर करू शकता, पण दुधामुळे ना हलव्याचा रंग मात्र थोडासा फिकट येतो। आता यामध्ये ना आपल्याला खूप जास्त पाणी किंवा दूध घालायचं नाहीये, मी जे प्रमाण देते ते अगदी परफेक्ट आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की डाळीने पाणी लगेच ॲब्सॉर्ब केलं आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी लागेल, पण अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही, कारण एवढ्या पाण्यामध्येच ही आपली डाळ व्यवस्थित शिजते। डाळीच्या काही जर गाठी झाल्या असतील ना तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग डाळ आपली खाताना करकर लागू शकते। इथे आता सगळ्या गाठी मी व्यवस्थित मोडून घेतल्या आहेत। यावर झाकण ठेवून फक्त आपल्याला मिनिटभर याला वाफ देऊन घ्यायची आहे, जसं आपण नेहमीचा शिरा करतो ना अगदी त्याच पद्धतीने। आता बघा आपला हा शिरा छान वाफला गेलेला आहे। याला आपण पुन्हा एकदा छान एकसारखा करून घेऊया आणि आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी घालणार आहोत वेलची पूड। तर तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालेल। तर अगदी पाव चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप मी इथे घातलेला आहे। आता गॅस लगेच बंद करायचा आणि वेलची पूड आणि तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर फक्त 3 चमचे तुपामध्ये देखील हा आपला मूग डाळीचा शिरा अतिशय चवदार आणि पौष्टिक असा होतो। यामध्ये आपण भिजवलेले बदाम देखील घातले आहेत, त्यामुळे हा शिरा लहान मुलांसाठी देखील खूप जास्त पौष्टिक आहे। तर मुलं जर डाळी खात नसतील तर त्यांच्यासाठी हा शिरा करून पहा। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तळलेले काजू बदाम देखील घालू शकता, पण मला हा मूग डाळीचा हलवा असाच सिंपल जास्त आवडतो। मूग डाळीचा आपला इन्स्टंट हलवा तयार झालेला आहे, अतिशय चवदार आणि तेवढाच पौष्टिक। तर या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। कसा वाटला तुम्हाला हा इन्स्टंट मूग डाळीचा हलवा, मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। तसेच मिम्मीज किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। आज मूग डाळीचा हलवा बनवण्याचं खास निमित्त होतं, ते म्हणजे 23 नोव्हेंबरला आईची 75 होती, पण 75 निमित्त मी काही नगरला जाऊ शकले नाही, मी असते बडोद्यामध्ये। म्हणून मग मी काय केलं, मस्तपैकी गरमागरम मूग डाळीचा हलवा केला आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवला। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मस्त गरमागरम पौष्टिक असा मूग डाळीचा हलवा आभाने आणि मी एन्जॉय केला। तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।